हॅलो फ्रेंड, मित्रांनो, ही व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे रेल्वे टेक्निशियन ग्रेड 3चा अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी. कारण या व्हिडिओमध्ये आपण रेल्वे टेक्निशियन ग्रेड 3चा एक्झाम पॅटर्न बघणार आहे. त्यामुळे ही व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाची होणार आहे. ठीक आहे मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला एकदा एक्झाम पॅटर्न समजला की त्यानुसार तुम्ही अभ्यासाला सुरुवात करता. म्हणजे कोणता सब्जेक्ट किती मार्काला आहे, बरोबर, काय अभ्यास करायला पाहिजे हे थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. ही व्हिडिओ कुणासाठी आहे? ITI. मी टेक्निशियन ग्रेड 3 आणि ITI वर फोकस का करतोय, तर ह्या जागा फक्त ITIच्या मुलांसाठी असतात. त्यामुळे ITI झालेल्या मुलांचं पहिलं एम असलं पाहिजे रेल्वे टेक्निशियन ग्रेड 3. दरवर्षी जागा निघतात, फक्त ITIची मुले एलिजिबल असतात. 12वी सायन्सवरती थोडेसा जागा असतात, 100-200 फक्त. बाकीच्या 5,000, 6,000, 7,000 जागा फक्त ITIच्या मुलांसाठी असतात. त्यामुळे पहिल्यांदा टेक्निशियन ग्रेड 3, त्यानंतर जर ALP मध्ये तुमचा ट्रेड असेल तर मग ALP, त्यानंतर मग बाकीच्या तुमच्या एज्युकेशननुसार 10वीवर ग्रुप डी आहे, NTPC 12वी ग्रॅज्युएशनवरती आहे त्यानंतर. ठीक आहे, या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण सिलेबस व्यवस्थित बघूया. बघा मित्रांनो, रेल्वे टेक्निशियन ग्रेड 3 सर्व माहिती. पहिल्यांदा शैक्षणिक पात्रता काय लागते, तर ITI मी हे पहिल्या व्हिडिओपासून सांगत आहे, बरोबर. किंवा 12वी सायन्स. 12वी सायन्ससाठी फक्त 5% जागा असतील, जास्तीत जास्त किती, 5%. राहिलेल्या 95% जागा ह्या ITI वाल्यांसाठी असतात. त्यामुळे ITI वाल्यांचं लक्ष असलं पाहिजे रेल्वे टेक्निशियन ग्रेड 3 पहिल्यांदा. त्यानंतर ALP. आणि ALP आणि टेक्निशियन ग्रेड 3चा, ALPचा CBT 1चा आणि टेक्निशियन ग्रेड 3चा CBTचा सिलेबस सेम आहे, काहीही चेंजेस नाही. बॅच घेताना पण दोन्हीपैकी एकच घ्यायची. ग्रुप डी, ALP, टेक्निशियन तिन्हीपैकी एकच बॅच घ्यायची. आणि टेक्निशियन घेतली तर ALP CBT 1 कव्हर होऊन जाणार आहे, काळजी करायची गरज नाही. ठीक आहे, ALPची घेतली असेल तर याची घेऊ नका. वयोमर्यादा पाहिजे UR आणि EWS 18 ते 30, OBC 33, SC ST 35 वर्ष. कमीत कमी 18 वर्ष, जास्तीत जास्त UR EWS साठी 30, OBC 33, SC ST 35 वर्ष. यामध्ये तुम्ही असेल तर तुम्ही टेक्निशियन ग्रेड 3चा फॉर्म भरू शकता, पण तुमचं ITI पाहिजे. ITI नसेल तर याचा काही संबंध नाही. या 2 क्रायटेरिया समजल्या की तुम्ही फॉर्म भरू शकता. भाषा मराठीमध्ये एक्झाम असते. फक्त तुम्हाला जेव्हा तुम्ही एक्झामचा फॉर्म भरता त्यावेळी तिथं भाषा सिलेक्ट करण्यासाठी येते. त्यावेळी तिथं खूप भाषा असतात, त्यामधली तुम्हाला मराठी भाषा चूज करायची आहे. ठीक आहे, तिथं जी भाषा निवडाल त्या भाषेत तुमची एक्झाम असेल. त्याला इंग्लिश कंपल्सरी असते. म्हणजे काय, तर तुमची एक्झाम ही 2 भाषामध्ये होते. त्यामध्ये इंग्लिश कंपल्सरीच येते. त्याच्यासोबत तुम्ही जी फॉर्म भरताना जी भाषा निवडाल ती, तुम्ही मराठी निवडली तर तुमचा पेपर मराठी आणि इंग्लिशमध्ये तुम्ही देऊ शकता. तुम्ही हिंदी निवडली तर तुमचा पेपर तुम्ही हिंदी आणि इंग्लिशमध्ये देऊ शकता. ठीक आहे, नेक्स्ट आहे आपली 2 पुस्तके. टेक्निशियन ग्रेड 3चा अभ्यास करत असाल तर आजच हे पुस्तक मार्केटमधून घ्या. रेल्वे टेक्निशियन प्रश्नपत्रिका संच. याचा उपयोग काय होईल, तर टेक्निशियनला कसे प्रश्न पडतात हे तुम्हाला क्लिअर कट कळून जाईल. कारण हे PYQ पडलेले प्रश्न आहेत प्रिव्हियस इयरचे. स्पष्टीकरणासहित पुस्तक आहे आपलं. म्हणजे प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण एक्झाम्पल सोडवून तुम्हाला दिलेले आहे. त्यामुळे तुम्हाला इकडं तिकडं प्रश्नाची उत्तरं शोधत बसायची गरज नाही. 23 प्रश्नपत्रिका यामध्ये दिलेल्या आहेत टेक्निशियन ग्रेड 3च्या. त्यामुळे आजच हे पुस्तक घ्या. याच्यातून एक्झाम पॅटर्न बघा. मी जे सांगतोय ते कन्फर्म करा की हा सब्जेक्ट एवढ्या मार्काला, तो सब्जेक्ट तेवढ्या मार्काला. याच्यातून तुम्ही कन्फर्म करू शकता खरंच सर सांगतायत ते बरोबर आहे का. ठीक आहे, आणि प्रश्न कशा टाईपचे पडतात हे पण तुम्हाला कळेल. म्हणजे जेव्हा आपण लेक्चर घ्यायला सुरुवात करू त्यावेळी टाईप एखादा घेतला तर तो एक्झामला पडले का, सर म्हणतायत पडलाय तर खरं आहे का, या पुस्तकातून टॅली करू शकतात. सरावासाठी हे प्रश्न तुम्ही वापरू शकता. त्यामुळे टेक्निशियन ग्रेड 3 साठी आजच हे पुस्तक घ्या. ALP प्रश्नपत्रिका संच.
टेक्निशियन सोबत तुम्ही ALPचा पण अभ्यास करत असेल किंवा सेपरेट ALPचा करत असेल तर ALP प्रश्नपत्रिका संच 15 प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासहित जशाच्या तशा दिलेल्या आहेत. यामध्ये आजच पुस्तक घ्या आणि पूर्ण प्रश्नपत्रिकेचं पुस्तक सोडवून घ्या, जेणेकरून तुम्हाला कसे प्रश्न पडतात ते पण यामधून कळून जाईल. दोन्ही पुस्तकं मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. जर तुम्हाला त्याबद्दल अधिक माहिती विचारायची असेल, पुस्तकाबद्दल तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी कुठं अवेलेबल असेल विचारायचं असेल तर या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा. त्यावर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी कोणत्या दुकानात उपलब्ध आहे आणि त्या दुकानाचा नंबर सहित दिलं जाईल. ठीक आहे मित्रांनो. आणि तुम्ही तालुक्यात गावाच्या ठिकाणी राहत असेल तर तुम्ही ऑनलाईन पण आपल्या ॲपमधून ऑर्डर करू शकता. ॲपचं नाव आहे रेल्वे प्रेमी मराठी क्लासेस. प्ले स्टोरवरून डाउनलोड करा. बॅच पण जॉईन करू शकता. प्रश्नपत्रिका त्यामध्ये फ्रीमध्ये 300 प्रश्नपत्रिका मराठीतून उपलब्ध आहेत पाठीमागं झालेल्या, ज्या तुम्ही बघू शकता, डाउनलोड करू शकता. नेक्स्ट बघा, नेक्स्ट निगेटिव्ह मार्किंग. निगेटिव्ह मार्किंग आहे 1/3. बरोबर. म्हणजे काय तर 3 प्रश्न चुकले की 1 मार्क मायनस होईल. त्यामुळे सोडवताना निगेटिव्ह मार्किंग आहे, लक्षात ठेवूनच प्रश्न सोडवायचे आहेत. जे येत आहेत ते सोडवायचे आहेत, टुक्के मारायचे नाहीत. टुक्के मारला मायनसमध्ये जाणार, निगेटिव्ह मार्क होणार, सिलेक्शनमधून बाहेर पडणार. बरोबर. नेक्स्ट एक्झाम पॅटर्न. महत्त्वाची गोष्ट, सिलेक्शनच्या 2 स्टेज आहेत. कोणत्या कोणत्या? पहिली स्टेज आहे कम्प्युटर बेस्ड टेस्ट CBT आणि दुसरी मेडिकल आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. आपला खरा कस कुठं आहे? CBTला. कारण डॉक्युमेंट आणि मेडिकल हे सर्वच एक्झामसाठी असतं. ते नॉर्मली आपले डॉक्युमेंट रेडी असतात, आपण देतो. मेडिकल आपण फिट असतो, त्याशिवाय आपण अभ्यासाला सुरुवातच करत नाही त्या एक्झामची. बरोबर. त्यामुळे दुसऱ्या स्टेजचे आपल्याला काहीही घेणं देणं नाही. पहिली आहे कम्प्युटर बेस्ड टेस्ट CBT. ही CBT किती मार्काला आहे, किती प्रश्न असतात, किती वेळ असतो आणि कोणकोणते सब्जेक्ट किती मार्काला आहेत हे आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघूया. मी पण ट्राय करतोय की स्वरात एक प्रकारे बोलायचं, म्हणजे जे मॉडर्न टीचर आहेत त्यांच्यासारखं शिकण्याचा प्रयत्न करतोय. हो, मी नवीनच आहे. हो, ठीक आहे मित्रांनो. नेक्स्ट बघा, CBT जी आहे एक, मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं, रेल्वे टेक्निशियनसाठी एकच एक्झाम असेल, 100 मार्काची असेल, 100 प्रश्न असतील, 100 मार्काचे असेल, वेळ असेल 90 मिनिटं, म्हणजेच 1.5 तास. किती? 1.5 तास. बरोबर. आणि ह्या एक्झामवर तुमचं डायरेक्ट सिलेक्शन, डायरेक्ट मेडिकल आणि डॉक्युमेंट होणार. जास्त डोकं नाही. CBT 2चं टेन्शन नाही, फिजिकलचं टेन्शन नाही, सायकोचं टेन्शन नाही, टायपिंगचं टेन्शन नाही. एक एक्झामचा जोरात अभ्यास करायचा आणि त्यासाठी आपली बॅच लावली की अभ्यास होऊन जाणार. सिलेक्ट होणार म्हणजे होणार. ठीक आहे. बघा, 100 मार्कामध्ये 100 प्रश्नामध्ये गणित आहे पहिला. 25 प्रश्न येतात 25 मार्कासाठी. दुसरा विषय आहे बुद्धिमत्ता. 25 प्रश्न असतात 25 मार्कासाठी. सामान्य विज्ञान 40 प्रश्न असतात 40 मार्कासाठी. आणि GK आणि चालू घडामोडी. चालू घडामोडी तर राहिलं, इथं लिहून घ्या. चालू घडामोडी 10 प्रश्न 10 मार्क. टोटल 100 प्रश्न 100 मार्क. मी अगोदरच्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला की गणित, बुद्धिमत्ता आणि विज्ञान हे 3 सब्जेक्ट करा, 90 मार्क क्लिअर होतील. रोज 3-3 तास प्रत्येक सब्जेक्टला द्या. गणिताला 3, बुद्धिमत्तेला 3, विज्ञानला 3, 9 तास तिथे द्या. चालू घडामोडीला 1 तास द्या. GK वाचू नका. मी सांगेल व्हिडिओमध्ये 2-3 की कुठले टॉपिक करायचे तेवढे टॉपिक करा, बाकी GKला डोकं लावू नका. कारण की हे 90 मार्क आणि चालू घडामोडीचे 6 ते 7 मार्क टोटल होतात 97 मार्क. आणि 3 मार्काला असतं तुमचं GK. आणि 3 मार्कासाठी तुमचं एवढं तुम्हाला वाचायची गरज नाही. इतिहास घ्या, भूगोल घ्या, अर्थशास्त्र घ्या, राज्यशास्त्र घ्या 3 मार्कासाठी. त्यापेक्षा इथं जर डोकं लावलं 3-3 तास चांगला अभ्यास तर इकडे तुझे 8-10 मार्क वाढतील 90 मार्कामध्ये. बरोबर आहे. त्यामुळे अजिबात त्या ठिकाणी GKला डोकं लावायचं नाही. मी सांगितलेलं टॉपिक थोडेफार करा GKचे. मी त्याच्यावर 2-3 व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगेन.
अशा पद्धतीने तुमचा सिलेबस आहे. 100 प्रश्न, 100 मार्क, 1.5 तास वेळ. कुठला सब्जेक्ट किती मार्काला आहे तुम्हाला कळालेला आहे. हे 3 सब्जेक्ट परफेक्ट करा मित्रांनो, विषय संपून जातोय. 90 मार्क. आणि आपण जी करंटच्या PDF देईल रोजच्या रोज तेवढ्या PDF करा. तिथून 7 मार्काला आहे. 4-5 मार्क जरी पडली तरी 95 मार्कांपैकी काही तुम्हाला जे पडतील, कारण हे सब्जेक्ट आपण लेक्चरच्या माध्यमातून पहिले 3 1 2 3 एकदम परफेक्ट घेणार आहे. त्यामुळे 90 मार्क तर तुमची लेक्चरच्या माध्यमातून क्लिअर होणार आहे. बेसिक पासून. सर मी नवीनच अभ्यास करतोय, सर मी पहिल्यांदाच बॅच लावतोय, मी अगोदर कुठं बॅच केली नाही, गरज नाही. आपली बॅच म्हणजे फायनल बॅच. याच्यानंतरही पुढे तुम्हाला कोणती बॅच करायची गरज लागणार नाही टेक्निशियन ग्रेड 3 साठी. आणि अगोदर पण केली नसेल तरी अडचण नाही. 10वीला जसं शिकवतो तसं शिकवेल मी. ठीक आहे मित्रांनो. नेक्स्ट बघा, टेक्निशियन सोबतच ग्रुप डी ALPच्या पण बॅचेस आपल्या सुरू आहेत. ज्यांना तुमच्या मित्र अभ्यास करत असेल, त्यांना लावायचे असेल तर त्यांच्यापर्यंत मेसेज पोचवा. अधिक माहितीसाठी या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप करायला सांगा. NTPCची बॅच लवकरच चालू होणार आहे. सामान्य विज्ञानची पण सुरू होते. ज्यांना गणित बुद्धिमत्ता लावायची नसेल किंवा फक्त विज्ञानची लावायची असेल ती ही बॅच लावू शकता. नेक्स्ट बघा मित्रांनो, तुमची CBT झाल्यानंतर तुमचा रिझल्ट लागतो, ज्यामध्ये तुम्हाला जे सिलेक्ट होतील त्यांना मेडिकल आणि डॉक्युमेंटसाठी बोलवलं जातं. मेडिकल आणि डॉक्युमेंटसाठी बोलवलं जातं. आणि मेडिकल डॉक्युमेंट तुम्ही सक्सेस झाला, त्यात सक्सेस होतातच, चुकून एखादा बाहेर निघू शकतो, की तुमचं डायरेक्ट फायनल रिझल्ट झाला. डायरेक्ट पॅनल येतो. बरोबर, डायरेक्ट पॅनल येतो तुमचा सिलेक्शनचा. आणि लगेच DJ घेऊन बॅनर मिरर लावून एकदम मजेत साजरं करायचं. हां, रेल्वे म्हणजे कमी नाही आहे किंवा रेल्वे म्हणजे तुम्ही कमी समजा, म्हणजे असं थोडं दुर्लक्ष केलं जातं रेल्वेकडे सिलेक्शनसाठी. रेल्वे किती टॉप आहे आणि महाराष्ट्रातली मुलं कशी पास होत आहेत हे तुम्ही दाखवून द्यायचं आहे. ठीक आहे मित्रांनो. सॅलरी असेल तुमची स्टार्टिंग 30 ते 35,000 स्टार्टिंग सॅलरी असेल. 8वा पे सुरू होतोय. 8वा पे सॅलरी अजून 40 ते 45,000 जाईल. 8व्या पे मध्ये 40 ते 45,000पर्यंत सॅलरी जाईल. हे 7व्या पेची आहे. अजून काय डाऊट तुम्हाला? हे प्रश्नपत्रिका NTPC नवीनच पुस्तक आलेलं आहे. कोण NTPC अंडर ग्रॅज्युएटचा अभ्यास करत असेल तर त्यांच्यापर्यंत हे पुस्तक पोचवा. ALP CBT2चा अभ्यास कोण करत असेल तर 50 मार्काला तुम्हाला बेसिक सायन्स आणि इंजिनिअरिंग ड्रॉइंग सब्जेक्ट आहे. ठीक आहे मित्रांनो. बेसिक सायन्स आणि इंजिनिअरिंग ड्रॉइंग 50 मार्काला सब्जेक्ट आहे. त्यासाठी आपलं पुस्तक आहे मराठीतून. ज्यांना परचेस करायचं आहे ते आपल्या ॲपमधून करू शकता. रेल्वे प्रेमी मराठी क्लासेस हे ॲप डाउनलोड करून घ्या प्ले स्टोरवर आणि त्याच्यातून हे ऑर्डर करा. हे पण ऑर्डर करू शकता आपल्या ॲपमधून. ठीक आहे मित्रांनो. अजून काय तुम्हाला डाऊट? म्हणजे यामध्ये करण्यासारखं फक्त काय आहे मित्रांनो, बघा नीट लक्ष द्या. एकच एक्झाम आहे, एवढं आजपासून टेक्निशियन ग्रेड 3चा अभ्यास करायचा असेल, ITI झाला असेल, एवढंच करा. गणित, बुद्धिमत्ता, विज्ञान, बस. बाकी डोक्यात काय विषय पण आला नाही पाहिजे, काहीच नाही. 3 तास गणित, 3 तास बुद्धिमत्ता, 3 तास विज्ञान रोजच्या रोज चालू द्या. ठीक आहे. आणि PDF जी आपण करंटच्या देईल त्या करंटच्या PDF 1 तास रोज वाचून त्यातलं इम्पॉर्टंट पॉईंट काढणे, बस. बाकी GK आणि कुठलं CBT2 आहे का आणि काय संबंध आहे का आपल्याला? नाही. ट्रेड वाईज जागा असतात, ट्रेड वाईज मेरिट लागतंच. काहींचं मेरिट कमी लागतं, 50, 55, 45 मार्कावर सिलेक्शन होऊन जातं. काहींना 70+ पण मार्क पाडावं लागतात. त्यात ट्रेड वाईज प्लस कास्ट वाईज पण असतं. त्यामुळे तुमच्या ट्रेडला जर कमी मेरिट लागत असेल तर अजून तुमचा फायदा, त्यात तुम्ही कास्टमध्ये असेल तर अजून फायदा. ह्या सर्व गोष्टीचा विचार करून नियोजन करून अभ्यास करा. पुढची व्हिडिओ आपण बघणार आहे रेल्वे टेक्निशियन ग्रेड 3चा अभ्यास कसा करायचा. बरोबर, सुरुवात कशी करायची, काय करायचं, ह्या सर्व गोष्टी पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. या व्हिडिओमध्ये तुम्हाला सिलेबस, एक्झाम पॅटर्न समजलाच असेल. ठीक आहे. मेडिकल आणि डॉक्युमेंट आहे त्यामुळे आपल्याला घेणं देणं नाही त्याचं. फक्त आणि फक्त आपण कॉन्सन्ट्रेट करा. 100 मार्काचा पेपर 1 आणि डायरेक्ट सिलेक्शन. रेल्वेमधली एकमेव एक्झाम आहे अशी. ठीक आहे. आजच बॅच घ्या. अधिक माहितीसाठी नंबर आहे, त्या नंबरवर मेसेज करा. ठीक आहे. अधिक माहितीसाठी त्या नंबरवर मेसेज करा. आजच बॅच घ्या आणि जोरात अभ्यास करा. ठीक आहे मित्रांनो. काय डाऊट असेल तर या नंबरवर मेसेज करू शकता.
85 50 93 52 62. ठीक आहे मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये टेक्निशियनचा अभ्यास कसा करायचा, मग सामान्य विज्ञानाचा अभ्यास कसा करायचा, बेसिक कन्सेप्ट ह्या गोष्टी बघूया. थँक्यू फ्रेंड.